सर्वत्र हा व्हिडिओ खरं तर खूप व्हायरल होतोय। प्राणीमात्राविषयी किती प्रेम असावं हे अख्ख्या गावाने या ठिकाणी दाखवून दिले। मित्रांनो, या हत्तीची मी तुम्हाला कहाणी सांगतो। मुंबई उच्च न्यायालयाने नंतर सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलं की या माधुरी नावाच्या हत्तीचा जीव आणि तिचं आरोग्य कोणत्याही धार्मिक परंपरेपेक्षा जास्त महत्त्वाचं आहे। त्यामुळे निर्णय घेत आहोत की माधुरीला गुजरातमधील वनतारा सेंटर येथे पाठवण्यात यावं। तेथे त्याची वैद्यकीय काळजी घेतली जाईल आणि मोकळ्या जागेत ती हत्तीमध्ये राहू शकेल। पण नादनी गावात वसलेली अनेकाच्या जीवनात दाटलेली माधुरी ही फक्त एक हत्ती नव्हती, ती होती गावाची ओळख, श्रद्धेचा केंद्रबिंदू, अनेकाच्या लहानपणीच्या आठवणीमध्ये घर करून राहिलेली सजीव भावना, तिच्या पाठीवर चढून खेळलेली मुलं, तिच्या चरणाशी ओवाळले गेलेले धार्मिक विधी, तिच्या डोळ्यामधील शांतता, हे सगळं गावकऱ्यासाठी अमूल्य होतं। जेव्हा न्यायालयाने तिचं स्थलांतर जाहीर केलं तेव्हा गावाने हळूहळू विरोधाचा सूर लावला नाही तर हृदयाचा ठाहू फोडला। हत्ती बचाव समित्या तयार झाल्या, मोर्चे निघाले, हातात फलक, डोळ्यात अश्रू आणि हृदयात एकच साथ, माधुरी आमची आहे, तिला सोडून देऊ नका। तिच्या निरोपाच्या दिवशी हजारो लोक रस्त्यावर आले। वृद्ध महिला, लहान मुले, तरुण सगळे काही न बोलता रडणं पसंत केलं। काहींनी तिच्या पायांना स्पर्श केला तर काहींनी डोळ्यात अश्रू ठेवून तिला निरोप दिला। फुलांची सजावट, ढोल ताशे आणि मागे ऐकू येणारा मौन टाहो, एकच हत्तीच्या निरोपासाठी संपूर्ण गाव रडत थांबलेलं होतं। तर हा न्याय तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो।